बदलापूर पूर्वेकडील हिंदी विद्यालयात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या लिपिक भरतीवरून गदारोळ माजलेला असून ही भरती प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याची तर दुसरीकडे ही भरती प्रक्रिया शासकीय नियमाने झाल्याचे सांगत शाळेच्या विश्वस्त मंडळात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला आहे आणि यामुळे शाळेचे नाव बदनाम होत असल्याचे शाळेकडून बोलले जात आहे। बदलापूर पूर्व आगरआळी येथे शासकीय अनुदानित हिंदी विद्यालय शाळा आहे। या शाळेत 1ली ते 10वीचे वर्ग असून शाळेची एकूण पटसंख्या ही 450 एवढी आहे। गेल्या अनेक वर्षांपासून शाळेत लिपिक आणि इतर पदे रिक्त असल्याने मागील वर्षांपासून लिपिक भरती करून घेण्यासाठी शाळेकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला। हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर लिपिक भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी शाळेने आवश्यक ते कागदपत्रांची आणि भरती प्रक्रियेच्या प्रात्यक्षिक परीक्षेची आणि मुलाखतीची तयारी सुरू केली असता संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार यादव यांनी आपल्या नातेवाईकाला ही नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले व त्या प्रकारे त्यांनी संस्थेवर एक प्रकारचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मनोज शुक्ल यांचा आरोप असून संस्थेच्या सगळ्या सभासदांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही रीतसर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ही भरती प्रक्रिया राबवली व जो योग्य प्रतिनिधी असेल त्याला ही नोकरी मिळेल असे ठरवण्यात आले। त्याप्रमाणे भरती होऊन अर्ज केलेल्या अनेक उमेदवारांपैकी शहरातील एका तरुणीची सगळ्या परीक्षा पास होऊन तिला या पदावर नियुक्त करण्यात आल्याची माहिती अध्यक्षांनी दिली। मात्र जी भरती प्रक्रिया राबवली आहे ती पूर्णपणे चुकीची असून नियमबाह्य पद्धतीने ही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार यादव यांनी केला आहे। गेली अनेक वर्ष 10 ते 12 मुलांपासून सुरू केलेल्या या शाळेत संस्था चालकांनी एकत्रित काम करत ही शाळा अनुदानित करून घेऊन पटसंख्या वाढवली। मात्र या भरती प्रक्रियेवरून या शाळेत वादाची ठिणगी पडली असून भरती प्रक्रिया बरोबर की चुकीच्या पद्धतीने झाली याची चौकशी होऊन आम्ही त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सोडून संस्था चालकातील इतर सदस्यांनी सांगितले। भरती प्रक्रियेनंतर शाळेत झाली चोरी। लिपिक भरतीनंतर काही दिवसांनी भरतीवरून झालेला हा वाद समोर आला आणि यावेळी 27 फेब्रुवारी शिवजयंतीच्या सुट्टी दिवशी शाळेतील दस्तऐवज ठेवलेल्या कपाटातील कुलूप तोडून त्यातील भरती प्रक्रियेची काही कागदपत्रे आणि संस्थेच्या बैठकीची इतर पुस्तके नोंदी चोरीला गेल्याचे प्रथमदर्शनी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाठक यांच्या लक्षात आले आणि या चोरीची माहिती त्यांनी संस्था चालक व पोलिसांना दिली। यावेळी बदलापूर पूर्व पोलिसांनी शाळेत भेट देऊन या ठिकाणची पाहणी केली। शाळेतील महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्याची तक्रार दाखल करून घेतली। या चोरीच्या वेळी प्रामुख्याने आढळलेली गोष्ट म्हणजे चोरी करतेवेळी शाळेच्या मुख्य गेट आणि इतर दरवाजांचे कुलूप तोडण्यात आले नव्हते, फक्त कार्यालयातील हे बंद कपाट तोडण्यात आले होते। त्यामुळे संस्था चालकांमधील ज्या सदस्यांकडे शाळेतील सगळ्या दरवाजांच्या किल्ल्या आहेत त्यातीलच कोणीतरी एकाने ही चोरी केली असल्याचे शाळेचे अध्यक्ष मनोज शुक्ल यांनी म्हटलं आहे। असं आहे मॅडम की 1-2 महिन्यापूर्वी लिपिकची भरती होती। लिपिकच्या भरतीमध्ये जयकुमार यादव हे आपले ट्रस्टीचे उपाध्यक्ष होते आणि इंद्रबली यादव हे संस्थाचे सहसचिव होते। यामुळे सहसचिव असल्यामुळे हे दबाव टाकत होते लिपिक भरतीसाठी। या देखील प्रेसमध्ये आम्ही टाकलो होतो त्या भरती संदर्भात आणि या भरती संदर्भात जबरदस्ती ह्यांचा मुलीचा नाव म्हणजे लिपिकमध्ये टाकावे आणि लिपिकमध्ये न टाकले हे भरती सर्व नियमाप्रमाणे झाले आहे। सर्वांनी सही पण केली आहे। फक्त एक जयकुमार यादव हा तो सही केला नाही, त्याला मी किती वेळ बोलला सही कर नाही केला म्हणून ह्या शाळेचा बदनाम करण्याचा प्रयत्न करत जात। माझी मागणी हे आहे की ह्याच्यावरती जांच व्हायला पाहिजे, इन्क्वायरी, आणि आमची कमिटी हे मीटिंग केली आहे। ह्या मीटिंगमध्ये कमिटीने एक ठराव मंजूर केला आहे की ह्याच्यावरती इन्क्वायरी कमिटी बसणे आणि हे जे आमच्याकडं चोरी झालेला आहे ह्याच्यावर जांच व्हायला पाहिजे आणि जे पण ह्याच्यामध्ये असेल त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे आणि कमिटी करणार।
चोरीला फक्त डॉक्युमेंट्स गेले है, एक रजिस्टर, दुसरा मिनिट्स बुक आणि काही मुख्याध्यापिकाने ते पोलीस स्टेशनमध्ये दिला आहे. जे काय चोरी झाला आहे मुख्याध्यापिकांनी. कधी झाली आहे चोरी? हे झाली आहे 27 तारखेला. मुख्याध्यापिकांनी फोन केला मला सकाळी 7:30 वाजता. 8 वाजता मी शाळेत आलो आणि ते कपाटचा फोटो काढून मी सर्व ग्रुप म्हणजे आमचे जेवढे सभासद आहेत त्या ग्रुपमध्ये ते फोटो आणि लिहला पण कपाट तोडला गेला आहे असा मी लगेच आम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन केले. बघा मॅडम, मी गावाला होतो. ही काहीतरी भरती झालेली आहे. तर या लोकांचा मला फोन आलेला होता की क्लर्कची भरती झाली, तिथं अशी भरती झालेली आहे असं मला फोन आला. त्याच्यानंतर मग मी इकडे गावाला मला यायचं होतं इकडे बदलापूरला. मी इकडे आलो तर लगेच तिकडे झालं. आलो तर इकडे दुसऱ्या दिवशी नेमकंच काय इथं चोरी झाली आणि मग मला मेसेज आला. मग मी आलो होतो. बाकी मला बाकीची काय भरती वगैरेची काही माहिती नाही. मैडम, इधर सब कुछ व्यवस्थित चल रहा था, लेकिन ये भर्ती की वजह से सब गड़बड़ हुआ. भर्ती मेरिट के हिसाब से हुई. ये अपना रिश्तेदार रख रहे थे, वो अपना रिश्तेदार रख रहे थे, दोनों का नहीं हुआ. तीसरा कोई हुआ मेरिट के हिसाब से, और इसके वजह से इनके मन में रंजिश आई. नहीं तो कमेटी बराबर व्यवस्थित अभी तक सब काम कर रही है. कोई झगड़ा नहीं था, कुछ तकरार नहीं, और इसके चलते सब वातावरण खराब हो रहा. बाकी और कोई बात नहीं. 27 तारीख को मॉर्निंग को 7:15 के करीब हमारे प्यून अजय तेजराव मोरे का फ़ोन आया कि मैडम अंदर का लॉक खुला हुआ है और कपाट भी खुला हुआ है और सामान बिखरा हुआ है. तो मैं बोली मैं निकल रही हूँ और सर को मैंने तुरंत फ़ोन लगाया. तो सर ने पहली बार फ़ोन नहीं उठाया, फिर 2 बार मैं वापस मैसेज भी डाला और फिर सर का थोड़ी देर के बाद फ़ोन आया. फिर मैं आ गई स्कूल में. मैंने देखा, मैं कुछ बाहर से ही देखी और ऐसे छोड़ दी. फिर सर भी आए तो सर ने भी देखा. फिर हम पुलिस स्टेशन में गए तो पुलिस को इन्फॉर्म किया. साथ में पुलिस आई और उन्होंने सब निरीक्षण किया और देखने के बाद उन्होंने सब देखने के बाद फिर मुझे बोला कि आप कपाट का, उन्होंने सब फिंगरप्रिंट वगैरह लिया और बोला कि आप देखिए. तो मैंने उस दिन तो ज़्यादा नहीं देखा, मुझे एक दिन दूसरा दिन भी लगा. उस दिन वातावरण थोड़ा अच्छा माहौल नहीं था, तो मैंने दूसरे दिन पूरा कपाट का निरीक्षण किया. तो मुझे कपाट में से एक तो सबसे पहले हमारा टेबल पर हमारा मास्टर था, शिक्षक मास्टर वो नहीं था. और बाद में अंदर हमारे कुछ मिनट बुक थे, संस्था के मैनेजमेंट के कुछ फाइल थे, रजिस्टर थे, मिनट बुक थे और क्लर्क का फाइल था जिसमें क्लर्क के सब डॉक्यूमेंट्स थे और कुछ बिल बुक थे, 2-4 बिल बुक थे और कुछ 2-4 और पेपर थे. गेली 2 वर्ष सतत मी शाळेमध्ये व्हिजिट मारायचो. संस्थेच्या लोकांची भेटगाठ असायच्या. येता जाताना रजिस्टर स्वाक्षर रजिस्टर शिक्षकांची जी असायची माध्यमिक विभागामध्ये, तर त्याच्यामध्ये महेंद्र विक्रम शेलार या व्यक्तीची सतत अनुपस्थिती असायची. शिपाई म्हणून या पदावरती त्यांची नेमणूक झाली होती. या संदर्भात मी चौकशी केली तर मला त्याच्यावरती उत्तर जो आहे ना समाधानकारक माझ्या हिशोबाने भेटला नाही. त्याच्यानंतर मी परत एकदा व्हिजिट मारली तर मी त्या रजिस्टरचं पिक त्या टायमाला स्वाक्षऱ्यांचा तो पिक काढून घेतला. मी परत एक 8 दिवसांनी 10 दिवसांनी परत एक व्हिजिट मारली. मी बघत होतो की बघू याच्यावरती सह्या होतात की नाही होतात. तो तिथून त्याच्या सह्या व्हायच्या बंद झाल्या. तर तिथे पण मी तेव्हा फोटो काढून घेतला. तर नेमकं हे जे मी मांडत होतो 2 वर्षापासून सतत अनुपस्थिती होत होती, या बाबतीत माझ्या जेवढे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष महोदय, सचिव असो, सहसचिव असो, सगळ्यांना म्हणजे हे देखील हा प्रकार मी म्हणजे कानावरती सगळ्यांना घातलेला होता. पण याच्यावरती कोण आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच नाही. म्हणून मला हे पुढचं जे प्रोसेस जे होतं, शाळेच्या मुलांचं भवितव्य जे आहे ते अंधारात ठेवून आपण आपलं, मला तरी वाटतं की बरोबर नाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी घडल्यात. ते तर क्लर्कच्या भरतीमध्ये असं आहे का, ज्या दिवशी क्लर्कची भरती होती 19 तारखेला त्याची मुलाखत दाखवली पेपरच्या माध्यमातून. मला ते 25 तारखेला समजलं आहे, 25 जानेवारीला समजलं आहे आणि भरती होती 19 तारखेला. व त्याच्यावरती जाब विचारला होता तेव्हा सरांनी सांगितलं का तुम्ही जे काय कॅन्डिडेट असतील, कोणी का ना कॅन्डिडेट असू द्या, मी त्यांना सरळ सरळ बोललो का जर मला याच्यातली माहिती नाही आहे तर तुम्ही नव्याने ठराव घ्या आणि आपण बदलापूर शहरामध्ये आपण एक बोर्ड लावू चांगल्यापैकी आणि तिकडे आपण भरती प्रक्रिया राबवू. म्हणजे जो कोण मेरिटवरती येऊ दे, आम्हाला काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. तेव्हा त्यांनी ते झुगारून घातला. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही करून घ्या, तुम्ही माझे काहीच करू शकत नाही.
अशा त्या गोष्टी घडल्या शाळेमध्ये. तर माझीही मागणी हीच आहे की खालून वरपर्यंत चौकशी व्हायला पाहिजे, नेमकं कशामुळे काय घडल्या सगळ्या गोष्टी. आपले बदलापूर, तुमच्या व्यवसायाचा नवीन आवाज. जाहिरातींसाठी आत्ताच आमच्याशी संपर्क करा. 87 66 96 74 01. 1 लाख दर्शक संख्या असलेली सगळ्यात पहिली, सगळ्यात जुनी आणि सगळ्यात जास्त पाहिली जाणारी आपली वृत्तवाहिनी म्हणजेच आपले बदलापूर.